पुण्यात अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला। अभिनेते सुबोध भावे हे मुंबईहून केवळ मतदानासाठी पुण्यात पोहोचले होते। मतदान केलं आणि पुन्हा ते मुंबईसाठी रवाना झाले। तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावलाच पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं। तसंच पुण्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही पतीसोबत मतदानाचा हक्क बजावला। आजचं हॉलिडे न मानता मतदान केलंच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। तो पिंपरीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही मतदान केलं। जर मतदान केलं तरच आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार राहतो, त्यामुळे सर्वांनी मतदान केलंच पाहिजे असं मत सोनाली कुलकर्णी हिनं व्यक्त केलं। माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की हा एक लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणुकांचा उत्सव आहे, लोकशाहीचा सण आहे। आपण दिलेल्या मतांवरतीच एखादा आमदार खासदार निवडून असतो। आपण मत नाही दिल्याने काय फरक पडणार आहे, जे होणार आहे ते होणार आहे असा जर तुम्ही निराशावादी विचार करून घरात बसून राहिलात तर त्यांनी कुठलाही बदल घडणार नाही। भले तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या, जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या, पण मत द्या, ते मत वाया घालू नका। मतदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आपलं। आणि आपण पाऊस पडत असेल तर सहलीला पण बाहेर पडतो, आपण सिनेमा पाहायला बाहेर पडतो, आपण लग्नकार्य असेल तर ते चुकवत नाही। तसंच मतदान पण अजिबात चुकवलं नाही पाहिजे, कारण आपलं मत तिथपर्यंत, मत म्हणजे मतदानमधलं मत नाही, पण मत आपली जी इच्छा आहे ती तिथपर्यंत पोचायची असेल तर मतदान करणे अत्यावश्यक आहे। ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो, चर्चा करतो, डिबेट्स करतो, भांडणं करतो, लिटरली भांडणं होतात आपल्यामध्ये पॉलिटिकल सिनारिओ आणि सिच्युएशनला पाहून, तर ते कोणताही गोष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही। त्यामुळे मी तरी नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडलेली आहे आणि आशा करूयात की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात।